आपण नाव दिलं होतं आणि पडळकरांनी नाव फिरवलं होतं आपल्या आंब्याचा सुंदर होता आणि पडळकरांचा सर्जा होता आपल्याला। आणि समजा येणाऱ्या टाइमात जर असं झालं की विष्णू शेट यांच्याशी आंबेगावचा सुंदर यांच्याशी जर आपला पेरा वगैरे जुलवायचा असेल, मी खरेदी बी म्हणा राहुलभाई पाटील आडवलीकर त्यांनी करून दिलेले। आनंद झाला, शर्यत पण मैत्रीपूर्ण झाली, प्रेमाने शर्यत झाली। कोणी तर नमस्कार मित्रांनो, आजच्या दिवसात अशी सुंदर अशी बिनजोड आणि मैत्रीपूर्ण बिनजोड होती पडलेगावचा विष्णू शेट आणि आंबेगावचा सुंदर आणि त्याच्या विरुद्ध दातिवलीचं कोणतं लखन, दातिवलीचं लखन आणि याचं नाव काय सोन्या। असे सुंदर अशी गाडी पळाली आणि दादांनी विजय देखील घेतलेला। चला आता दादांशी बोलूया आणि दोन्ही पण नंदींची चांगली अशी माहिती घेऊया। दादा नमस्कार। नमस्कार। आपलं नाव काय? माझं नाव प्रदीप म्हात्रे। आणि काय सांगाल आपल्या बैलांबद्दल? आज सुंदर असा विजय घेतलेला आहे, चांगली स्पीड गाडीनं पकडला। हा आज घरचा साज, दातिवली गावचा घरचा साज पळाला, लखन आणि पब्लिक किंग सोन्या। ही गाडी आम्ही बिंजोडला नाव दिला होता, आमच्यावर नाव फिरवलं, असं काही कल्पना नव्हती कोणत्या मैदानात बोलू चला आपण नाव देऊ होतं आणि जोडही झाला चांगला आणि मैत्रीपूर्ण लढत झाली। कसं इथलं आज आयोजन कसं झालं इथे येण्याचं? आयोजन आज तसं बघायला गेलं तर एकमेव अड्डा होता इकडचा आणि आधी आम्ही इकडे खेळलो, आमच्या बैलांना इकडे चांगला गुलाल झालेला आहे, त्याच हिशोबाने आम्ही इकडे येण्याचं नियोजन केलेलं। अच्छा, म्हणजे आजची शर्यत जी आपण बघितली पूर्ण मैत्रीपूर्ण होती? पूर्ण मैत्रीपूर्ण होती, म्हणजे मैत्रीपूर्ण म्हणजे आम्ही नाव दिलेलं, त्यांनी नाव फिरवलं आणि काही विषय काय नाही, चांगला आनंदात खेळ झाला दोन्ही गाड्या मालकांचा। कारण की आपण बघतो विष्णू शेट, पडलेगावचं विष्णू शेट आणि आंबेगावचं सुंदर सध्या बिनजोडमध्ये खूपच टॉपला पळतात आणि काय मनात वगैरे काय भीती होती का? नाही असं काय नाही, आम्ही नाव देताना आम्ही विचार करूनच होतो की आम्ही तयारीत होतो त्या हिशोबाने की बाबा नाव दिल्यानंतर विचार काय करत बसायचं की जोड होणारच, कोण ना कोण तरी जोड, कोण ना कोण एक पैलवान जिंकणार, एक पैलवान हरणार, तर त्या हिशोबानेच आम्ही नाव दिलेलं। कारण एवढ्या लवकरच आम्ही आणि बऱ्याच आधी नाव सोडलेलं, असं काही थांबलो शेवटच्या क्षणाला वगैरे नाव नव्हतं सोडलं। मंदार स्वप्नील दलवी, आरडी ग्रुप दातिवली आणि ऋतू रणदीप मडवी दातिवली 211। अच्छा, आणि काय सांगाल आपल्या बैलाबद्दल? कारण की भरपूर स्पीड आहे आपल्या, बऱ्यापैकी स्पीड आहे। आम्हाला होताच टार्गेट की आम्ही तेवढ्या करता आम्ही त्याच कॉन्फिडन्सने नाव सोडलेलं। आणि काय अपेक्षा असणार आहेत पुढे आपल्या नंदीकडून? अपेक्षा तर भरपूर आहेत। आता जी आजची टॉपची गाडी मारल्यानंतर अपेक्षांना अजून उंचावलं। आता लखन आणि ही जोडी ज्या हिशोबाने पळाली आहे, तर अशी अड्ड्यात एकही गाडी झालेली नाही आजच्या दिवसभरात। आणि ही जोडी म्हणजे नक्कीच आपल्या पुढे पण दिसणार, भवितव्यात पण पुढेही दिसणार ही गाडी। आपली गाडी कोणाच्या नावाने अड्ड्यात पळते? मंदार स्वप्नील दळवी आणि ऋतू रणदीप मडवी दातिवली। अच्छा, आणि आपल्या गाडीचे म्हणजे याचे मालक कोण आहेत नंदींचे वगैरे? आपले स्वप्नील भाई दळवी आणि प्रमोद दादा मडवी, ऋतू रणदीप मडवी। आणि आपण बघतोय आपल्या पाठीमागे भरपूरच सहकार्य आहेत, तर त्याचं काय म्हणजे कसं? म्हणजे हे श्रेय आपल्या मंडळीलाच द्यायला लागेल सगळ्या, की त्यांच्यामुळेच हा खेळ सुरू आहे। आता माणसं नसली तर हा खेळ शक्य नाही आहे। आज एवढा जनसमुदाय जोडला दातिवली गावचा पूर्ण, इकडे आपल्यासोबत आहे आमचे औरंगाबादचे भाऊ रजक भाई पठाण, संदीप पवार, हे सगळे तेवढे चव्हाण तेवढ्या लांबणे इथपर्यंत आलेत, फक्त या नंदींसाठीच आलेत। बरोबर, आणि एक आपण बघतो आमचे आधारस्तंभ आमचे स्वर्गीय रामदास शेठ दळवी हे आमचे गुरुवर्य आधारस्तंभ आणि आमचे सदामामा पवार आयरेगाव, त्यांचा उल्लेख करणं फार गरजेचं आहे। कारण त्यांचं मोलाचं मार्गदर्शन असतं, आम्हाला कुठल्याही क्षणाला काही चुकीचं डिसिजन घेताना पण ते अडवतात आणि त्यांची साथ खूप बऱ्यापैकी आहे आम्हाला एक मार्गदर्शक म्हणून। आणि आपण बघतोय आपल्या शर्यतीन मुले देखील आपल्या म्हणजे नंदीन मुले एक आपल्या गावाचं आणि आपलं नाव कुठेतरी, तर मग कसा आनंद कसा व्यक्त करा? आनंद भरपूर आहे, कारण आपल्या नंदीन मुले आपलं नाव होतंय, त्यामुळे आनंद झाला, शर्यत पण मैत्रीपूर्ण झाली, प्रेमाने शर्यत झाली। कोणी आम्ही पण जास्त काय जिंकल्यानंतर सगळ्या पोरांनी पण शांततेत आनंदाचं गुलाल खेळला आणि आम्ही आमची बैल सोडली। आणि बघतो आपला घरचा साज आता पळतो, कारण भरपूर कमी वेळेला आपल्याला बघायला भेटतं की घरचा साज आपल्याला पळताना दिसतंय, तर त्याबद्दल काय सांगा घरच्या साजबद्दल? घरचा साज आता तशी बघायला गेलं तर बरीचशी जनावर आहेत घरात, जे या दोन्ही घरांमध्ये आमच्या, त्यामुळे आम्हाला बऱ्यापैकी आमचा खेळ घरचाच होता। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव काय? रणदीप मारुती मडवी। आणि आपल्या नंदीचं नाव काय सांगितलं? लखन। आणि लखनने चांगला असा गुलाल घेतलेला आहे, मैत्रीपूर्ण अशी शर्यत झालेली आहे। बरोबर, तर कसं वाटला लखनचा स्पीड वगैरे? खूप आनंद वाटला। स्वप्नीलचा आणि माझा कालच रात्री गणित झाला होता की आपण आज गाडी आखल्याची, कारण का याच्या अगोदर आम्ही गाडी बोनवली इथं आखलेली, तिथे पण चांगल्या प्रकारे गाडी पळालेली होती आणि चांगली गाडी आम्ही मारलेली होती। म्हणजे जास्त करून ही आपल्या गाडी गुलालात आहे? हा, गुलालात आहे। आता आम्ही दोन शर्ती बैलात, दोनच शर्ती झाल्या आमच्या, दोन्ही शर्ती आमच्या गुलालातच आहेत आता। म्हणजे कधी खरेदी वगैरे कधी झालेली आपल्या बैलाची? आता जेणेकरून खरेदी करून म्हणा बैला कम से कम 7-8 महिने जास्त झाले असतील, आणि खरेदी बी म्हणा राहुलभाई पाटील आडवलीकर त्यांनी करून दिलेले आहे। अच्छा, म्हणजे कसं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट कसं झाला आणि खरेदीचा काय विषय झाला? ते आमचे नातेवाईक आहेत,
नात्याने आमचे ते मेवणे लागतात. त्यामुळे त्यावेळी सांगितलं की भाऊजी एक ठिकाणी बैल आहे तो तुम्ही घ्या. तर मग त्यांचे बैल आणि त्यांच्याच नावाने बैल विकत घेतले. त्यांच्याच नावाने हा बैल विकत घेतलेला आहे. आणि तुमचं रिलेशन कसं आहे राहुल दादांशी? एकदम आता तुम्हाला सांगू शकत नाही. कधी पण आम्ही फोन केला तरी 100% रात्री बेरात्री फोन उचलतात, असं काही नाही. म्हणजे बघायला गेलं की राहुल दादांनी जर तुम्हाला सांगितलं नक्कीच चांगला असं सुंदर बैल असेल, त्यांनी जर याच्यामध्ये काय बघितलं असेल. त्यांनी बघितलेलं म्हणून तर आम्ही घेतला ना. त्यावेळी त्यांना अंदाज होता काहीतरी बैल पुढे जाऊन काम करेल किंवा पळेल म्हणून आम्ही हा बैल घेतला. बरोबर. आजच्या विजयाबद्दल काय सांगा? मैत्रीपूर्ण अशी शर्यत झाली. 100% मैत्रीपूर्ण शर्यतच होती आमची. आम्ही जिंकलो तरी आम्ही जल्लोष काही केला नाही, फक्त देवांचं नाव घेतलं बस. आणि नंतर यांना सांगितलं गुलाल टाका, फोटो काढा, निघून चला. आणि समजा येणाऱ्या टायमात जर असं झालं की विष्णू शेट यांच्याशी आंबेगावचे सुंदर यांच्याशी जर आपला पेरा वगैरे जुलवायचा असेल 100% बघा 100% आपल्याला शर्ती केल्याच्या आहेत, त्या मैत्रीपूर्वक खेळायच्या सर्वांच्या, आणि सर्वांचे एकमेकांचा सपोर्ट घेऊनच आपल्याला शर्ती करायच्या असतात. की आपला बिंजोडचा खेळच तसा, आज आपली गाडी सोबत पळते किंवा समोर देखील असू शकते, तर जल्लोष देखील आपण तशा प्रकारे केला पाहिजे, आनंद देखील तसाच व्यक्त केला पाहिजे. बघा तुम्ही आज कोणाला पण विचारू शकता अड्ड्यात आम्ही कसला आनंद केला, कारण का आम्ही आनंद केलाच नाही तसं बोललो तर. आम्ही फक्त देवांची नावं घेतली, गाडी मारली, बस आम्हाला एवढा आनंद झाला, बाकीचं काय नाही. कारण की ती टॉप मध्ये गाडी पळणार आहे. बरोबर. आम्ही अचानक गाडी जुलवली ना, अचानक अखली ना, टॉपची गाडी मारली, थोडा माणसाला आनंद होतो, तेवढा पण आम्ही आनंद उत्सव केला नाही त्या गोष्टीचा. बरोबर दादा. आणि आता पुढची वाटचाल कशी असणार? कारण की आपला बिंजोडचा खेळ काही महिन्यांचाच राहिला, म्हणजे काही दिवसांचाच राहिला. पाऊस वगैरे पडल्यानंतर पाऊस वगैरे पडला तर बैला सरळ 100% आपली घाटावर जाणार आहेत. आणि आता थोडे 2-3 अड्डे आहेत, 2-3 अड्डे प्रेमाने खेळायचे आहेत सर्वांचे आपल्याला. आज उद्या पाऊस पडला तर आपले बैला वरती जाणार, त्याच्यामुळे कोणाशी रागाराग न करता आपण प्रेमाने खेळायचं आहे. आणि माझ्या जोडीला मांगरुलगाव, हा बैल मांगरुलगावमध्ये असतो. मांगरुलगावचे सर्व सहकारी माझा मेवणा आहे जयेश, आणि सर्व मेवणेच आहेत माझे, हे त्यांच्याकडेच बैल सांभाळायला असतो. लखन स्टीफन ग्रुप म्हणून त्या आमच्या ग्रुपचं नाव आहे, तिकडे ग्रुपमध्ये हा बैल असतो मांगरुलला. आणि आता घाटावरचं नियोजन कोण बघतं तिकडे? आपलं घाटाचं नियोजन आहेत आमचे तिकडे मित्र आहेत, प्रशांत पवार म्हणून आहे, निलेश पवार म्हणून आहे, शोएब आहे, असे भरपूर आमचे मित्र आहेत. दिलीप ड्रायव्हर सिरियस वस्तीचा, हे सगळं नियोजन तिकडे ते बघते. बरोबर दादा. चला दादा, तुम्ही चांगली अशी माहिती दिली आणि आजची शर्यत मैत्रीपूर्ण होते आणि तुम्ही चांगला असा संदेश दिला. कारण की येणाऱ्या टायमात बिंजोडचा आपला खेळ असा की समोर पेऱ्यांमध्ये पळू शकते आणि तीच गाडी ऑपोजिटला देखील पळू शकते. नक्कीच मैत्रीपूर्ण खेळ असा खेळला पाहिजे. बोला आता गणपती बाप्पा. तर भाऊ काय सांगाल आजच्या विजयाबद्दल? आजचा विजय खूप छान झाला आमचा. आपण नाव दिलं होतं आणि पडळकरांनी नाव फिरवलं होतं. आपल्या आंब्याचा सुंदर होता आणि पडळकरांचा सर्जा होता आपल्याला. आणि आपण बघतोय भरपूरच तुम्हाला सहकार्य भेटते मित्र परिवाराचा, त्याबद्दल काय सांगाल? हे सर्व माझे भाऊ आहेत. मांगरुल गावचा हा लखन दातिवलीचा आहे, ठेवायला मांगरुलला असतो आपल्या इथे. आणि ही गाडी एकदम टॉपचा स्पीड पकडत आहे का, त्याच्याबद्दल काय बोलाल? ती गाडी समोरची टॉपचीच होती, पण आज आमच्या वाघाने पण करून दाखवलं आम्हाला की आमची पण जिद्द होती एक, त्यांनी करून दाखवायची आणि ते त्यांनी करून दाखवलं. बस खूप छान वाटलं आज आपल्याला. कारण आपण बघतो तुम्ही जी मेहनत केलेली आहे, ज्या वासरांच्या आपल्या बैलांच्या मागे जी मेहनत केली ती आज कुठेतरी यशामध्ये दिसते तुम्हाला. मेहनत तर खूप केली आहे त्याच्या मागे आपण, कारण की रात्र दिवस त्याच्या जोडीला काढल्या आपण. लोक खूप बोलत होते की हा नाही करणार, तो नाही करणार, खूप गावातले पण लोक बोलत होते की तुमचा बैल असा, तुमचा बैल तसा, पण आज त्यांनी करून दाखवलं. खूप छान वाटलं आपल्याला. पण नक्की जे तुम्हाला आता काय उत्तर म्हणजे प्रश्न विचारत होते नाही करून दाखव, त्यांना आता चांगलं असं उत्तर भेटलं असेल. त्यांना करून दाखवलं, बस हीच अपेक्षा होती ती करून दाखवली त्यांनी आज आपल्याला. आज आपल्या नंदीनमुळे आपल्या गावाचं देखील नाव होतं आणि आपलं देखील नाव होतं, त्याबद्दल काय सांगाल? आज त्याच्यामुळे आपलं नाव एवढ्या वरती गेलं आज की एवढ्या टॉपची गाडी मारली आपण. आज ऋतूच्या माझ्या भाचीच्या नावाने गाडी पडते, पण आज तिचा पण नाव एवढा उंचावर गेला. खूप छान वाटतं आज आपल्याला. आणि प्रेम कसं आहे दोन्ही पण नंदींवर? दोन्ही नंदी तर छान पळाले, तो पण आपलाच आहे आणि हा पण आपलाच आहे, आणि खूप छान पळाले, मस्त, खूप आवडलं आपल्याला. चला दादा, मी शुभेच्छा करतो तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी. धन्यवाद दादा. आणि आपल्या दादाला लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या दादाला. दादा चॅनलचं नाव काय आपले? महेश मनेरा. महेश मनेरा म्हणून चॅनलचं नाव आहे, त्याला सबस्क्राईब करा. धन्यवाद.